नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे आणि आज मी तुम्हाला विदर्भातली एकदम टॉप लेवलची गोष्ट सांगणार आहे. आता त्याच्या आधी एक गोष्ट अशी समजून घ्या, की आपल्या लोकशाहीचे 4 आधारस्तंभ असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शासन, प्रशासन, न्यायालय आणि माध्यमं. आता यातला जो हा न्यायालय हा विषय आहे, याच्यातला एकदम टॉप लेवलचा जो व्यक्ती असते, तो व्यक्ती किंवा ते पद आपल्या विदर्भाच्या त्यातल्या त्यात अमरावतीच्या भूषण गवई यांना भेटलं. आणि 14 मे 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य त्यांनी आपल्या न्यायमूर्ति पदाची नियुक्त शपथ हुआ घेतली हूँ। आणि ते झाले न्यायमूर्ती भूषण गवई, भारताचे 52वे मुख्य न्यायाधीश. भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीमध्ये झाला आणि त्यातल्या त्यात मग ते नागपूरमध्ये शिक्षणासाठी गेले आणि त्यांचं जे MA आणि LLB हे पदवी आहे हे नागपूर विद्यापीठातून त्यांना प्राप्त झाली. 1985 मध्ये त्यांनी वकिली सुरू केली आणि 1987 पर्यंत दिवंगत राजा S भोसले यांच्यासोबत त्यांनी कामही केलं. 1987 ते 1990 या काळात बॉम्बे उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली केली. 1990 नंतर नागपूर खंडपीठात मुख्यतः वकिली केली. 2003 मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश झाले आणि 2025 मध्ये मुख्य न्यायाधीश पदावर त्यांची नियुक्ती झाली. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर त्यांच्या न्यायिक कारकिर्दीत त्यांनी सुमारे 300हून अधिक जास्त महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत, ज्यात संविधानिक बाबी, नागरिकांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मर्यादा याचा समावेश आहे. त्यांनी सामाजिक न्याय आणि समावेशिता यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित जाती आणि बौद्ध समुदायाचे प्रतिनिधित्व वाढले आहे, जे न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. आता याच्यात महत्वाचा विषय म्हणजे असा आहे की यांचे जे प्रोटोकॉल असते ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीच्या प्रोटोकॉलपेक्षा कमी नसते. तरी पण हा माणूस जेव्हा अमरावतीमध्ये येते तेव्हा त्याच्या आवडती ठिकाणी मस्त आरामात फिरते आणि आवडीच्या गोष्टी खायला त्या त्या ठिकाणी जाते आणि यांचा स्वभाव जो आहे एकदम शांत आणि सगळ्यांना असा मदत करणार आहे. तर खरंच मला तर म्हणजे इतकं गर्व आहे की आपल्या अमरावतीची व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर जाऊन अजूनही त्याचे पाय जे आहे एकदम जमिनीवरचे आहे. तर तुम्हाला या व्यक्तीबद्दल अजून काय काय माहित आहे आणि तुम्हाला काय वाटते की न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याबद्दल तुमचं काय मनातून एक आवाज येतोय तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच पद्धतीचं आणखी कुठलं व्यक्तिमत्व तुमच्या नजरेत आहे का तेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे नेक्स्ट टाइम मी त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करजा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि लाईकही करजा. थँक्यू.